श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा शेवटचा सर्ग वाचतो आहोत आणि त्या सर्गाचा शेवटचा भाग आज वाचून आपण पूर्ण करूया. आणि उद्यापासून आपण उत्तरकांडाची रूपरेखा थोडीशी वाचूया आणि नंतर उत्तरकांड वाचायला सुरुवात करूया. महाराज श्रीरामांनी अनेक वेळा पौंडरीक, अश्वमेध, वाजपेय तसेच अन्य नाना प्रकारच्या यज्ञांचे अनुष्ठान केले. श्री रघुनाथांनी राज्य मिळवून 10 सहस्र वर्षे राज्याचे पालन आणि 100 अश्वमेध यज्ञांचे अनुष्ठान केले. त्या यज्ञात उत्तम अश्व सोडले गेले. तसेच ऋत्विजांना पुष्कळशी दक्षिणा वाटली गेली. श्रीरामांच्या भुजा गुडघ्यापर्यंत लांब होत्या. त्यांचे वक्षस्थळ विशाल आणि विस्तृत होते. ते मोठे प्रतापी नरेश होते. लक्ष्मणासह श्रीरामांनी या पृथ्वीचे शासन केले. अयोध्येचे परमोत्तम राज्य मिळवून धर्मात्मा श्रीरामांनी सुहृद, कुटुंबीजन तसेच बंधुबांधवांसह अनेक प्रकारचे यज्ञ केले. श्रीरामांच्या राज्य शासना कालात कधी विधवांचा विलाप ऐकू आला नाही. सर्पादी दुष्ट प्राण्यांचे भय कोणास वाटले नाही की रोगांची शंका आली नाही. संपूर्ण जगात कोठे चोर लुटारूंचे नावही ऐकू येत नव्हते. कोणीही मनुष्य अनर्थकारी कामाला स्पर्श करणारा नव्हता आणि वृद्धांना बालकांचे अंत्येष्टी संस्कार करावे लागत नव्हते. सर्व लोक सदैव प्रसन्नच असत. सर्वजण धर्मपरायण होते आणि श्रीरामांनाच अनुसरून ते कधी हिंसक कृत्ये करीत नव्हते. श्रीरामांचे राज्य शासन चालू असताना लोक हजारो वर्षापर्यंत जिवंत राहत होते. हजारो पुत्रांचे जनक होत होते आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा रोग किंवा शोक होत नव्हता. श्रीरामांच्या राज्य शासन कालात प्रजावर्गामध्ये केवळ राम राम आणि रामांचीच चर्चा होत होती. सारे जग श्रीराममय झाले होते. श्रीरामांच्या राज्यात वृक्षांची खोडे आणि मुळे मजबूत असत. ते वृक्ष सदैव फळाफुलांनी लगडलेले असत. मेघ प्रजेच्या इच्छा आणि आवश्यकता यांना अनुसरूनच पाऊस पाडीत असत. वायू मंद गतीने वाहत असे, त्यामुळे त्याचा स्पर्श सुखद वाटत असे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र चारी वर्णांचे लोक लोभरहित असत. सर्वांना आपल्या वर्णाश्रमांना उचित अशी कर्मे करण्यास संतोष वाटे आणि सर्व त्यांचे पालन करण्यात गडलेले असत. श्रीरामांच्या शासनकालात सर्व प्रजा धर्मात तत्पर राहत असे. खोटं बोलणारा कोणी नव्हता. सर्व लोक उत्तम लक्षणांनी संपन्न आणि धर्मपरायण होते. बंधूसह श्रीरामांनी 11,000 वर्षापर्यंत राज्य केले. हे ऋषी प्रोक्त आदिकाव्य रामायण आहे. हे पूर्वकाळी महर्षी वाल्मिकींनी रचिले होते. हे धर्म, यश तसेच आयुष्याची वृद्धी करणारे तसेच राजांना विजय मिळवून देणारे आहे. या जगातला जो मानव सदैव याचे श्रवण करतो तो पापमुक्त होतो. श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग ऐकून मनुष्याला जर पुत्राची इच्छा असेल तर पुत्र होतो आणि धनाची अभिलाषा असेल तर धनप्राप्ती होते. राजाने या काव्याचे श्रवण केले तर तो पृथ्वीवर विजय मिळवितो आणि शत्रूंना आपल्या अधीन करून घेतो. ज्याप्रमाणे माता कौसल्या
श्रीरामांना सुमित्रा लक्ष्मणास आणि कैकेयी भरतास प्राप्त झाल्यामुळे जीवित पुत्रांची जननी म्हणविली गेली, त्याचप्रमाणे जगातल्या इतर स्त्रिया देखील या आदिकाव्याच्या पठण आणि श्रवणाने जीवित पुत्रांच्या माता, सदैव आनंदमग्न तसेच पुत्रपौत्रांनी संपन्न होईल. क्लेशरहित कर्मे करणाऱ्या श्रीरामांचे विजय कथा रूप असे हे संपूर्ण रामायण काव्य ऐकून मनुष्य दीर्घायुष्याची प्राप्ती करून घेतो. पूर्वकाळी महर्षी वाल्मिकींनी ज्याची रचना केली तेच हे आदिकाव्य आहे. जो क्रोधाला जिंकून घेऊन श्रद्धापूर्वक हे ऐकतो तो मोठमोठ्या संकटातून पार होतो. जे लोक पूर्वकाळी महर्षी वाल्मिकींद्वारे निर्मित असे हे काव्य ऐकतात ते परदेशातून परत येऊन बंधू बांधवांना भेटू शकतात आणि आनंदाचा अनुभव घेतात. ते या जगात श्री रघुनाथांकडून समस्त मनोवांछित फलांची प्राप्ती करून घेतात. याच्या श्रवणाने समस्त देव श्रोत्यांवर प्रसन्न होतात. तसेच ज्याच्या घरात विघ्नकारी ग्रह असतात त्याचे ते सारे ग्रह शांत होतात. राजा याच्या श्रवणाने भूमंडलावर विजय मिळवितो. परदेशात निवास करणारा पुरुष सुखरूप राहतो आणि रजस्वला स्त्रिया हे ऐकून श्रेष्ठ पुत्रांच्या जन्मदात्या होतात. जो या प्राचीन इतिहासाचे पूजन आणि पठण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि दीर्घायुषी होतो. क्षत्रियांनी प्रतिदिवशी मस्तक झुकवून प्रणाम करून ब्राह्मणांच्या मुखातून या ग्रंथाचे श्रवण करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना ऐश्वर्य आणि पुत्र यांची प्राप्ती होईल यात संशय नाही. जे नित्य या संपूर्ण रामायणाचे श्रवण पठण करतात त्यांच्यावर सनातन विष्णू स्वरूप भगवान श्रीराम सदैव प्रसन्न राहतात. साक्षात आदिदेव महाबाहू पापहारी प्रभू नारायण हेच रघुकुल तिलक श्रीराम आहेत. तसेच भगवान शेष हाच लक्ष्मण म्हणविला जातो. लवकुश म्हणतात, श्रोत्यांनो तुमचं कल्याण असो. हे पूर्वघटित आख्यानच अशा प्रकारे रामायण काव्याच्या रूपात वर्णन करण्यात आलं आहे. तुम्ही पूर्ण विश्वास बाळगून याचं पठण करा. यानं तुमच्या वैष्णव बलाची वृद्धी होईल. रामायण हृदयात धारण करण्यानं आणि ऐकण्यानं सारे देव संतुष्ट होतात. याच्या श्रवणानं पितरांना देखील सदैव तृप्ती लाभते. जे लोक श्री रामचंद्रांच्या ठाई भक्तिभाव बाळगून महर्षी वाल्मिकी निर्मित ही रामायण संहिता लिहितात त्यांना स्वर्गात निवास करण्याचं भाग्य लाभतं. हे शुभ आणि गंभीर अर्थानं युक्त काव्य ऐकून मनुष्याच्या कुटुंबाची आणि धनधान्याची वृद्धी होते. याला श्रेष्ठ गुणांच्या सुंदर स्त्रियांचा लाभ होतो. तसेच या भूतलावर तो आपले सारे मनोरथ प्राप्त करून घेतो. हे काव्य आयुष्य, आरोग्य, यश तसंच भ्रातृप्रेम वाढविणारे आहे. हे उत्तम बुद्धी प्रदान करणारे आणि मंगलकारक आहे. त्यामुळं समृद्धीची इच्छा बाळगणाऱ्या सत्पुरुषांनी या उत्साहवर्धक इतिहासाचं नियमपूर्वक पठण करणं आवश्यक आहे. इथे युद्धकांड वाचून संपूर्ण झालं आहे. आता पुढे आपण उत्तरकांड वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.